29 मे रविवार. अंजुमावशीच्या घराच्या मागच्या पायरीवर आई आणि अंजुमावशी गप्पा मारत बसल्या होत्या. मी बागेत इकडून तिकडे हिंडत होते. बागेत जास्वंदीची खूप झाडं होती. लाल जास्वंदी, पिवळी जास्वंदी, गुलाबी जास्वंदी सुद्धा होती. मला जास्वंदीला खूप फुलं लागलेली मी पाहिली, पण सगळी मिटलेली फुलं होती. एक दुसरी जास्वंदी मात्र पूर्ण उमललेली होती. एक एक फूल माझ्या दोन्ही तळ हाता एवढं होतं. मी अंजुमावशीला दाखवलं. एका जास्वंदीच्या झाडावरच्या कळ्या उमलल्याच नाही आहेत. तर अंजुमावशीने सांगितलं, तिला मुकी जास्वंदी म्हणतात. तिच्या कळ्याच असतात, त्या उमलत नाहीत. मला मोठी मजा वाटली. खरोखरीच ती मुकी जास्वंदी होती. होठ घट्ट मिटून बसल्यासारखी दिसत होती. उमललेली जास्वंदी मात्र खूप हसल्यावर आपण जसे छान दिसतो ना, तशी छान हसत होती. मग त्या जास्वंदीला बोलकी जास्वंदी म्हणायचं का, मी अंजुमावशीला विचारलं. तर अंजुमावशी म्हणाली आणि पुन्हा आईबरोबर गप्पा मारू लागली. तेवढ्यात बागेतल्या लिंबाच्या झाडावर मला छोटासा केसाळ प्राणी दिसला. त्याच्या अंगावर अगदी बारीक छोटे छोटे केस होते. लिंबाचं अर्ध पान त्यानेच कुरतडलं होतं. मी ती पाने हळूच तोडली आणि हातात धरून त्या बसल्या होत्या तिकडे गेले आणि विचारलं, हे काय आहे? त्यांच्या रंगलेल्या गप्पात मी मध्येच कलमडले म्हणून आई चिडली. मोठे लागून गेले प्राणीशास्त्रज्ञ. आजकाल हेच खूळ डोक्यात घेतलंय. छंदिष्ट आहे बापासारखी, दुसरं काय? असं काय काय बोलू लागले. मी तिच्याकडे फारसं लक्ष दिलंच नाही, कारण तिच्या बोलण्याची मला आणि बाबालाही सवय होती. कधी कधी ती इतकं चांगलं वागायची, मधूनच तिला काय व्हायचं कोण जाणे. येता जाता आमच्यावर चिडून बोलल्यासारखं बोलायची. त्यातून बाबा सुद्धा सुटायचा नाही. आज आईचं काहीतरी बिनसलंय असावं हे लगेच समजलं. मी अंजुमावशी समोर ते पान धरलं आणि तिला विचारलं, हे काय आहे ते सांग. अंजुमावशी पडली शाळेतली शिक्षिका. ती सरळ उत्तर देईल तर काय? ती मला म्हणाली, सांग बरं तूच, हे काय असेल ते? अभ्यासाच्या पुस्तकात या प्राण्याचं चित्र आहे आणि तू ते पाहिलं देखील आहेस, असं तिने मला म्हटल्यावर मी आठवू लागले. पण आठवेच ना. मग म्हणाली, याला काही दिवसांनी पंख फुटतात आणि ते उडायला लागलं. आता सांग बरं. आणि मी ओरडले, सुरवंट. सुरवंट मस्तपैकी पान कुरतडण्यात मग्न होता. बहुतेक अजून आपण झाडावरच आहोत असं त्याला वाटत असावं. मी आईला विचारलं की आपण याला पाळायचं का? तशी आईने एका फटक्यात